जेवणाला चव येण्यासाठी ताटात लिंबाची फोड असेल तर जेवण दुप्पट जातं। लिंबांचा सीझन पण चालू आहे आणि बाजारात हवी तशी लिंबू मिळत आहेत। त्यामुळेच आज अगदी पारंपरिक पद्धतीने लिंबांचं वर्षभर टिकणारं तिखट लोणचं कसं करायचं ते पाहूयात। हे लोणचं बनवण्यासाठी मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत, त्यामुळे हे लोणचं खूपच स्वादिष्ट बनतं। नमस्कार, मी वर्षा आणि वर्षा's केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण तिखट लिंबाचं लोणचं बनवतो, तर त्यासाठी मी 18 लिंब घेतलेली आहेत। एकदम ताजी लिंब घ्यायची। इथं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत, म्हणजे रात्री धुवून ठेवली आणि तशीच पुसून कापडावर ठेवून दिली की ती चांगली कोरडी व्हावीत। सकाळी कापायला घेतली आहेत। आता ही लिंबू घेताना पण आपल्याला एकदम पातळ कातडाची म्हणजे कागदासारखी लिंब घ्यायची आहेत। आणि आता बघा, दोन्हीकडचं टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आडव्या साईडने आपल्याला कट करायचं आहे। आडवं लिंबू कट करायचं आणि अर्ध्या लिंबाच्या 4 फोडी असे करून एका लिंबाच्या 8 फोडी आपल्याला करायच्या आहेत। थोड्या मोठ्या पण फोडी ठेवू शकता। लिंबाचं लोणचं हे वर्षभर टिकवण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते। लिंबू कट करण्यासाठी लागणारा चाकू, चॉपिंग बोर्ड हे सगळे एकदम कोरडं असावं। आपला हात सुद्धा चांगला कोरडा करून घ्यायचा। पाण्याचा थोडा जरी संपर्क आला तरी सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं। लिंबांच्या फोडी केल्यानंतर ज्या लिंबांमध्ये ज्या बिया आहेत त्या सुद्धा काढून टाकायच्या। त्या बियांमुळे लोणचं कडवट होऊ शकतं किंवा खाताना त्या बिया दाताखाली येतात तर कडसर लागते। अशा प्रकारे सगळ्या बिया मी काढून घेतल्या आहेत। आता या फोडी एका काचेच्या बाउलमध्ये ठेवूयात किंवा काचेच्या बरणीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। स्टीलच्या भांड्यामध्ये लिंबू ठेवलं तर ते काळं पडायला लागतं, त्यामुळे शक्यतो काचेचे किंवा चिनी मातीचे भांडं हे लोणच्यासाठी वापरावं। लिंबू ठेवण्या अगोदर किंवा हे लिंबाच्या फोडी ठेवण्या अगोदर ते सुद्धा चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे। मी तर हे काचेचं बाउल हे उन्हामध्ये 1 तास चांगलं ठेवलं होतं, त्यामुळे हे लिंबाचं लोणचं हे वर्षभर टिकण्यास मदत होते। आता या फोडींवर मीठ आणि हळद आपण घालून घेणार आहोत। तर इथं पोह्यांचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी 6 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि टेबलस्पूननी दाखवायचं म्हटलं तर इथं 3.5 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। हे मिठाचं प्रमाण हे परफेक्ट असावं लागतं, कारण त्या मिठामुळेच लिंबाच्या लोणच्याला चव येते। हे जे प्रमाण मी सांगितलं आहे ते 18 लिंबांसाठी तंतोतंत आहे, कारण आपण सुरुवातीलाच मीठ आणि हळद घालून घेणार आहोत। नंतर आपल्याला मीठ आणि हळद या लिंबांच्या फोडीवर घालायचं नाही। तर हळद सुद्धा इथे मी 1.5 चमचा घेतलेले आहे। पोह्याच्या चमच्यानेच हळद घालत आहे, हे लक्ष द्या। आणि इथे हे सगळं आता चमच्याने आपण मिक्स करून घेऊ। आणि जो चमच्याने ज्या मिक्स करणार आहे तो चमचा सुद्धा आपण चांगला कोरडा करून घ्यायचा आणि बघा व्यवस्थित सगळ्या फोडींना मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं, कारण सगळ्या फोडींना लागलं पाहिजे। आणि हे आपण आता मी भरणीत न भरता असंच 3 दिवसांसाठी ठेवणार आहे। 3 दिवस हे आपल्याला असंच सकाळी हलवून घ्यायचं आहे। आणि लिंबाचं लोणचं खराब होऊ नये म्हणून हे सतत आपल्याला हलवायचं असतं। अशा भांड्यात ठेवलं की आपल्याला चांगलं हलवता पण येतं। तुम्ही 2 दिवस किंवा 1 दिवसासाठी पण ठेवू शकता, पण असं हळद आणि मीठ लावून ठेवलं की त्याला चांगलं पाणी सुटतं। बघा, आता 3 दिवस झालेले आहेत आणि आता आपल्या या फोडींना चांगलं पाणी सुटलेलं आहे। परत चमचा चांगला कोरडा करून घ्यायचा आणि इथं तुम्ही बघू शकताय की आपल्या या फोडींना चांगलं पाणी सुटलेलं आहे, चांगलं थोडं मुरलेलं पण आहे। असं भरणीमध्ये भरल्यानंतर थोडंसं चांगलं हलवता येत नाही। जर आपण हे लिंबाच्या फोडी अशा चांगल्या हलवल्या नाही तरी सुद्धा आपल्या वरच्या ज्या फोडी कोरड्या पडतात त्यांना बुरशी लागू शकते। आणि आता बघा, मसाला आपल्याला तयार करायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी सुद्धा हे जे पॅन आहे ते चांगलं गरम करून घेतले। जो चमच्याने हलवणार तो चमचा पण चांगला कोरडा करून घेतलाय। आणि आता इथे बघा, मी मोहरीची डाळ घेतलेली 30 ग्रॅम। 30 ग्रॅम डाळ आपल्याला चांगलं पॅनवर चांगली गरम करून घ्यायची, कलर चेंज होईपर्यंत। आता कलर चेंज झालेला आहे। आता ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळं साहित्य आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। आणि आता बघा, 3.5 चमचे मी इथं धने घेतलेले आहेत। पोह्यांच्या चमच्यानेच माप घेतलेलं आहे। पोह्यांचा चमचा हा प्रत्येकाकडे असतो, त्याच्यामुळे या चमच्यानेच मी सगळं मोजून घेतलेलं आहे। तर आता धने सुद्धा आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे आहेत, कारण असं सगळं साहित्य जर गरम करून घेतलं तर आपले लोणचं हे खराब होत नाही आणि वर्षभर चांगलं टिकतं। हे धने पण आता चांगले गरम झालेले आहेत आणि त्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आता मी 1.5 चमचे जिरं घालत आहे। जिरं पण आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे।
आणि असं थोडंसं कलर चेंज झाला की काढून घ्यायचे। हे सगळं साहित्य भाजत असताना चांगला वास येत असतो। खमंग असं भाजून घेतलं की आपला मसाला पण चांगला खमंग बनतो आणि लोणचं चांगलं खायला स्वादिष्ट लागतं। आता त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे बडीशेप घालून घेतलेली आहे। बडीशेप सुद्धा आपल्याला अशीच वास येईपर्यंत किंवा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता भाजून झालेली आहे, मी त्या प्लेटमध्ये काढून घेते। आता इथे छोटा अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे। मेथी दाणा हे आपल्याला जास्त भाजायचं नाही, अगदी हलकंसं गरम करायचं आणि काढून घ्यायचं, कारण मेथी जास्त भाजली की जास्त कडसर बनते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य फिरवून मसाला बनवणार आहोत, पण हे मिक्सरचं भांडं सुद्धा मी एक दिवस चांगलं कोरडं असंच बाजूला ठेवलं होतं। आता हे सगळं साहित्य घालून आपण आता मिक्सरला एकदम असं जरा जाडसर पावडर बनवायची आहे, जास्त बारीक करायची नाही। बघा हे थोडीशी पावडर अशी थोडीशी अगदी थोडी हलकीशी जाडसर आहे। आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप तेल घेतलेला आहे। हा केकचं मेजरमेंट मोजण्याचा कप आहे। तर लोणच्याला तेल हे चांगलं असेल तर लोणचं हे वर्षभर चांगलं राहतं। आणि हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, मध्यम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। एवढं गरम करायचं आहे की त्या तेलामधून धूर निघला पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता की तेलामधून धूर निघत आहे। असं धुवादार तेल जर केलं तरच आपलं लोणचं हे चांगलं वर्षभर टिकतं आणि चांगलं स्वादिष्ट लागतं सुद्धा। तर गॅस बंद केला आहे आणि मी कढई खाली घेतलेली आहे। हे तेल गरम आहे, पण जे अगोदर धुवादार कडकडीत गरम होतं एवढं गरम नाही, पण गरम आहे। गरम तेलामध्येच मी मोहरीची डाळ आणि बनवलेला मसाला घालून घेऊ चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा तुम्ही की तेल गरम आहे, पण एवढं गरम नाही की आपण मसाले घातले की ते जळतील, म्हणजे गरम तेल घ्यायचं आहे। त्यातच हिंग घेतलेला आहे, एक अर्धा चमचा हिंग घातलेला आहे मी। हिंगाने आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही आणि हिंगाचा स्वाद पण चांगला येतो। आणि बघा थोडंसं मिक्स करून घेतलं आणि सतत कंटिन्यू थोडं 5 मिनिटं मी असंच हलवत आहे। आणि अजून 5 मिनिटं मी थोडं थंड होऊ दिलं, कारण आपण मसाला लाल मिरची पावडर लगेच घातली तर ती लगेच जळू शकते। आणि तर थोडं 5 मिनिटं म्हणजे जरा कोमट होऊन दिलं आणि कोमट तेलामध्ये मी ही लाल मिरची पावडर घातलेली आहे। येथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे आणि बेडगी मिरची पावडर 1 चमचा असं 3 चमचे मिरची पावडर घेतलेली होती आणि ती आपल्याला चांगलं पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। 3 तास मी हे तेल थंड होऊ दिलं आहे चांगलं, आणि 3 तासानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या लिंबाच्या फोडीवर ते घालून घ्यायचं आहे। तर आता बघा हे फोडींवर आपण तेल घालून घेऊया, कारण जरी हे तेल थोडंसं जरी कोमट असेल तरी सुद्धा त्या गरमीने किंवा ह्याला लिंबाच्या फोडी आपल्या खराब होऊ शकतात आणि तुमचं लोणचं हे लिंबाचं लोणचं खराब होऊ शकतं। हे लिंबाचं लोणचं करताना किंवा कोणतंही लोणचं करताना खूप काळजी घ्यावी लागते। तर हे बघा आता हे सगळं तेल आपण घालून घेतलं या फोडींवर आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे बघा कलर पण छान आलेला आहे आपल्या लोणच्याला, आणि असंच थोडंसं तेल जास्त आहे कारण लिंब आपली सगळी त्याच्यामध्ये भिजली पाहिजे। तेल सुद्धा हे लोणचं वर्षभर टिकण्यास मदत करतं। तर आता बघा हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे। मी याच भांड्यात ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत। आता असंच झाकून चांगलं ठेवायचं आहे, म्हणजे चांगलं हलवता येईल। तर आता हे बघा हे लोणचं बघून तोंडाला पाणी सुटते ना, तर बघा असं छान झालेलं आहे। हा लोणच्याचा बाऊल आपण झाकण ठेवून एका अंधाऱ्या ठिकाणी किंवा एका साईडला की जिथे आपण सारखं जाणार नाही किंवा पाणी उडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा। तर आता बघा 1 दिवस झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं तर हे बघा आता हलवून घेऊया आपण एका चमच्याने हे लोणचं सगळं। आता किती छान झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या लोणच्याचा कलर आणि झालेला छान आलेला आहे आणि तेलाचं प्रमाण सुद्धा तेल सुद्धा त्या लिंबाच्या फोडींमध्ये मुरलेलं आहे। आणि चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आणि वर खाली आपल्याला असं भांड्यामध्ये आपण करू शकतो भरणीपेक्षा, त्यामुळे मी असंच ह्या बाउलमध्ये ठेवलं होतं। आता बघा परफेक्ट असं छान झालेलं आहे आणि आता भरणीमध्ये भरू शकतो आपण। तर इथे तुम्ही बघू शकताय की लोणचं कलर टेक्स्चर किती छान आहे। जो मसाला घातलेला आहे तो सुद्धा मसाला खूप टेस्टी आहे आणि बरंचसं लोणचं मुरलेलं आहे आणि अजून 4-5 दिवसांनी अजून चांगलं मुरेल। आता हे भरणीमध्ये भरण्यासाठी योग्य आहे। आता ज्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं ठेवायचं आहे ती भरणी सुद्धा निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे।
तर ही मी काचेच्या भरणीमध्येच हे लोणचं भरणार आहे। तर ही काचेची भरणीसुद्धा मी 1 दिवस चांगलं कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। तर ही बघा आता हे लोणचं आपण भरून घेऊयात। ते लोणचं किती छान झालेलं आहे, असंच एकदम चांगलं वर्षभर टिकणारं तिखट लिंबाचं लोणचं तर तुम्हाला बनवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात आणि या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं लोणचं हे कधीच खराब होणार नाही। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं बनवलेलं आहे। अगदी आजी ज्याप्रमाणे बनवते तसंच पारंपरिक पद्धतीने हे वर्षभर टिकणारं तिखट चटकदार आणि रसरशीत लोणचं बनवलेलं आहे। या अगोदर तुम्ही कधीही लोणचं बनवलेलं नसलं तरीही या पद्धतीने लोणचं बनवाल तर तुमचं लिंबाचं लोणचं हे चांगलं परफेक्ट होईल आणि चांगलं वर्षभर तुम्ही टिकवू शकता। तर आपली ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कशी वाटली। आणि हो, वर्षा's केक्स अँड आर्ट्स या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।